माझं मराठी एवढं चांगलं नसून सुद्धा बिग बॉसने ज्या पद्धतीने मराठीमध्ये प्रेक्षकांना मी कशी आहे, माझं व्यक्तिमत्व ज्या पद्धतीने समजावलं, ते बघून मला खूप छान वाटलं. आणि जान्हवी सुद्धा त्याबद्दलच बोलते की माझी जर्नी, जखमी वाघिणीची जर्नी ही लोकांना समजली. चला तर बघूया त्यांचं काय डिस्कशन आहे. तर इकडे या दोघी किचन एरियामध्ये बसलेले असतात आणि निक्की म्हणते की बिग बॉसने ज्या पद्धतीने माझी जर्नी दाखवली, मी इमोशनल झाले, पण माझं मराठी एवढं चांगलं नसताना सुद्धा त्यांनी त्यांच्या शुद्ध मराठीमध्ये प्रेक्षकांना समजावलं, माझं व्यक्तिमत्व कसं आहे हे दाखवलं. यामुळे मी जास्त इमोशनल झाले. म्हणजे ठीक आहे की मराठी चांगलं नसताना सुद्धा म्हणजे मला जे प्रेक्षक नापसंत करत असतील त्यांची संख्या थोडी असेल, पण त्याच्या तिप्पट चौपटची संख्या असेल ती तरी आहेच ना. त्यामुळे ती जी गोष्ट आहे एका पडद्यावर मी स्वतःला बघते, ते बघून मला खूप छान वाटलं, असं इकडे निकी सांगत असते. त्यानंतर जान्हवी सांगते की मला पण तसं झालं, चला सुरुवात करूया एका जखमी वाघिणीच्या गोष्टीला. हे ऐकूनच ना इतकं भारी वाटलं, म्हणजे मला इमोशनल झालेलं. ते जे शॉर्ट्स त्यांनी दाखवले, मी जेलमध्ये पडलेली आहे, रडते, मला असं वाटलेलं की माझं करिअर संपलं इथेच, मी आता इथून उठणारच नाहीये, असं मला झालेलं. माझ्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे. त्यावर निकी म्हणते की ठीक आहे, पण तू उठली ना, धडपडून उठली ना, हीच गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे तुला लाईक करणारे प्रेक्षक सुद्धा आहेत बाहेर, आणि त्यानंतर तू स्वतःमध्ये ज्या पद्धतीने चेंजेस केले, त्या तू अंत भला तो सब भला, तू खुश आहेस ना, मग झालं. तर स्वतः खुश जर असशील, म्हणजे एखादा जर पुढे जातोय आणि त्याच्यावरती जर आपण आनंदच व्यक्त नाही केला तर ते जेलसीमध्ये कन्वर्ट होतं. त्याच्यापेक्षा तो जो पुढे चाललेला आहे, म्हणजे टॉप 5 मध्ये जे आलेले आहे त्यांच्यावरतीच आनंद व्यक्त करत राहणं, यालाच माणूस म्हणतात किंवा यालाच आनंद व्यक्त करणं म्हणतात. दुसरा आनंद व्यक्त म्हणजे काय असू शकतो, जेलसीमध्ये कन्वर्ट नाही व्हायचं, असं निकी सांगत असते. तर जान्हवी सुद्धा म्हणते की हो ते ठीक आहे, पण वर्षाताईंना मी ज्या पद्धतीने बोलले त्याचं मला खूप वाईट वाटलेलं होतं, आणि मी आता खुश आहे की मी ज्या पद्धतीने चेंजेस केले. तर निकी सुद्धा म्हणते की आता चेंजेस केल्यानंतर जे राहिलेले आहेत, म्हणजे तू एक गेम दाखवण्यासाठी हे सगळं केलेलं होतं, हे तुला माहिती आहे, तर त्याच्यामध्येच तू खुश राहता आणि तुला तू कशी आहेस हे माहीत होतं ना, फक्त तू गेममध्ये दाखवण्यासाठी खेळलेली होतीस. पण जान्हवी, निक्कीच्या वागणुकीमुळे माझ्यात असा बदल झाला, असं तिने सांगितलेलं होतं. आणि आता ती म्हणते की हां ठीक आहे, आता मी खुश आहे, आणि हे सगळं ती डिस्कस परत एकदा निक्कीसोबतच करते. तर तुमचं याच्यावरती मत काय आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.